मिरजेत भूतबाधा आणि घरातील गुप्तधन काढण्याचा आमिष दाखवणाऱ्या भोंदूबाबाला अटक. मिरजेत भूतबाधा आणि घरातील गुप्तधन काढण्याचे आमिष दाखवून महिलेला खोटे सोने देत 3.5 लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला अटक करण्यात आलेली आहे. शशिकांत सीताराम भुजिंगे, वय वर्ष 33, मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील हलसवडी तालुका करवीर येथील असल्याचं समोर आलेलं आहे. मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील फिर्यादी महिलेच्या घरी 17 एप्रिल 2025 रोजी शशिकांत भुजिंगे आला होता. फिर्यादी महिलेचा मुलगा गतिमंद असल्याने त्याला भूतबाधा झाल्याचं सांगून स्वतःच्या अंगात अघोरी दैवी शक्ती असल्याचा दावा करत घरात सुखसमृद्धी आणतो, तसेच मुलाला बरा करून घरातील गुप्तधन बाहेर काढतो असे आमिष दाखवून त्याने अंधश्रद्धा निर्माण केली. त्यानंतर सदर महिलेचा विश्वास संपादन करून मिरजेतील तिच्या घरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मोडशिंगे आणि नेरले येथील माळरानावर महिला आणि तिच्या नातेवाईकांना नेऊन गुप्तधनाच्या नावाखाली अघोरी विधी केली. दरम्यान फिर्यादीला खोटे सोने देऊन त्या बदल्यात 3,22,000 रुपये रोख आणि ऑनलाईन स्वरूपात स्वीकारून तिची फसवणूक केली. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मिरज शहर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि या प्रकरणातील भोंदूबाबा शशिकांत भुजिंगे याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी जप्त करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत. मी किरण चौगुले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन. आमच्याकडे ब्राह्मणपूर येथील एक महिला फिर्यादी आल्या आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा एक मुलगा गतिमंद आहे आणि तो त्याला त्रास आहे असं सांगून एका आरोपीने त्याच्याकडून आरोपीनामे शशिकांत सीताराम भुजिंगे, वय 33 वर्ष, पसरीच्या नगर, गल्ली नंबर 1, कोल्हापूर, याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीच्या अंगात दैवी शक्ती आहे, अघोरी शक्ती आहे आणि या शक्तीच्या जोरावर तो घरात सुखसमृद्धी आणतो, फिर्यादीच्या गतिमंद मुलास भूतबाधा झाली आहे असं सांगून त्याला बरा करतो आणि घरात गुप्तधन काढून देतो असं सांगितलेलं आहे. आणि ते आमिष दाखवून अंधश्रद्धा पसरवून त्यानं त्यांच्याकडून रोख व अकाउंटवर 3,22,000 रुपये घेऊन त्यांना त्यांची फसवणूक केलेली आहे. आणि हे ज्यावेळी लक्षात आलं, त्यांनी ज्यावेळी तक्रार दिली, त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतलं. त्याच्यावरून गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आलेलं आहे आणि त्याला 4 दिवस PC घेतलेला आहे. आता गुन्ह्याचा तपास सुरू आहे, पुढील कारवाई चालू आहे. अजून पुढं काही माहिती यात उपलब्ध होऊ शकते. अजूनही लोकांना आमच्याकडून एक आव्हान आहे, जर अशा प्रकारे कोणी अंधश्रद्धा पसरवित असेल तर त्यांनी सामोरं यावं, पोलिसांना सांगावं आणि अशाच पद्धतीनं यापासून दूर राहावं, ही आमची पोलिसांकडून समाजाला एक संदेश आहे.